कासार्डे येथील देवस्थान जमिनीचा ग्रामस्थांच्या विरोधानंतर लिलाव रद्द। शाहूवाडी तालुक्यातील कासार्डे येथील जमिनीचा लिलाव पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने पोलीस बंदोबस्तात सुरू केला होता। ग्रामस्थांचा तीव्र विरोध होऊन लिलावासाठी बोली न झाल्याने अखेर लिलाव रद्द करण्यात आला। देवस्थान समितीच्या कर्मचाऱ्यांनी जमिनीत वास्तव्य करणाऱ्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे काम सुरू केले आहे। कासार्डे गावातील डोंगर कपारीत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची जमीन आहे। कासार्डे गावात गट नंबर 249 ते 259 असे क्षेत्र आहे। देवस्थानच्या जमिनीत धनगर वाड्यावरील शेतकरी शिवाजी महाराजांच्या काळापासून वास्तव्य करीत आहेत। आमच्या कुटुंबाची उपजीविका या शेतीवर अवलंबून आहे। शासनाने आम्हाला मूलभूत सुविधा दिल्या असताना आम्हाला विस्थापित का करता, असा संतप्त सवाल उपसरपंच सीताराम झोरे यांनी मांडला। ग्रामस्थांनी लिलावास तीव्र विरोध केल्यामुळे लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात आली। शासनाने आम्हाला विश्वासात न घेता लिलाव केला तर देवस्थान समिती व शासनाविरोधात आवाज उठवू, असे माजी बांधकाम समिती सभापती सर्जेराव पाटील यांनी सांगितले। मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज काटकर यांनी देखील लिलावास विरोध करून तहसीलदार रामलिंग चव्हाण यांना लिलाव रद्द करण्याचे निवेदन दिले। लिलावासाठी देवस्थान समितीने पोलीस तैनात केले होते। यावेळी तहसीलदार रामलिंग चव्हाण, नायब तहसीलदार गणेश लवे, रवींद्र मोरे, माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज काटकर, देवस्थान समितीचे महादेव दिंडे, धैर्यशील टिवले, प्रल्हाद सावंत, रोहित जांभळे, प्रवीण कांबळे, सीताराम झोरे, सुनील पाटील, सचिन जंगम, मंडल अधिकारी संभाजी शिंदे, तलाठी सूरज भोसले आदींसह कासार्डे गावातील व धनगर वाड्यावरील ग्रामस्थ उपस्थित होते। कोल्हापुरी कारभारसाठी मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।